खोपोली नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 डिसेंबरला पार पडलेल्या आहेत. या निवडणुका पार पडत असताना अनेक ठिकाणी मतदान यंत्र जे वोटिंग मशीन होतं ते काही ठिकाणी बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. त्याच्यामुळे उमेदवार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्यामध्ये धडधड सुरू झाली होती. परंतु प्रशासनाने वेळी त्याच्यावर उपाययोजना केल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पडली. आपल्याकडे खोपोली शहरामध्ये जो 15 प्रभागामध्ये झालेला मतदान जो आहे नगराध्यक्षपदासाठी आणि एकूण 31 जागांसाठी जो काही मतदान झाला त्याची आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे ती या ठिकाणी दाखवतो. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2407 मतदारांनी त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 2 नंबर प्रभागामध्ये त्या ठिकाणी 3058 मतदारांनी त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 3 नंबर प्रभागामध्ये 3402 मतदारांनी त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 4 नंबर प्रभागामध्ये 2513 मतदारांनी त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 5 नंबर प्रभागामध्ये 2702 जणांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 6 नंबर प्रभागामध्ये 2987 मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे. 7 नंबर प्रभागामध्ये 2909 मतदारांनी त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 8 नंबर प्रभागामध्ये 2965 मतदारांनी त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 9 नंबर प्रभागामध्ये 2807 मतदारांनी त्या ठिकाणी आपला हक्क बजावलेला आहे. 10 नंबर प्रभागामध्ये 4818 मतदारांनी त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 11 नंबर प्रभागामध्ये 1952 मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे. 12 नंबर प्रभागामध्ये 2677 मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे. 13 नंबर प्रभागामध्ये 2780 मतदारांनी त्या ठिकाणी आपला हक्क बजावलेला आहे. आणि 14 नंबर प्रभागामध्ये 2464 मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे. 15 नंबर प्रभागामध्ये 2507 जणांनी मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे. अशी आकडेवारी जर पाहिली त्या ठिकाणी तर संपूर्ण खोपोलीमध्ये एकूण मतदान होतं 62,074. त्यापैकी 42,448 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. याची टक्केवारी 68.38 एवढी जात आहे. आणि या साऱ्या प्रक्रियामध्ये आपण पाहिलं तर सकाळीच एक मोठा धक्कादायक असा म्हणजे कानावर असा प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्याच्या कानावर आला की 3 डिसेंबरला होणारी जी मतमोजणी ही 20 दिवस पुढे ढकलली. म्हणजे ती 21 डिसेंबरला त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्याच्यामुळे आता उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जी काही 15 दिवस त्यांनी मेहनत घेतली होती त्याचा निकाल पाहण्यासाठी 20 दिवस प्रतीक्षा करायला लागणार आहे. आणि त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये तशा पद्धतीनं त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली होती की बाबा आपला उमेदवार जिंकला पाहिजे. याच्यामध्ये प्रमुख जो काही ज्यांच्यात लढत होती ती राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडी आणि विरुद्ध शिंदेगड शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI यांची महायुती असा मोठा हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही निवडणूक जी काही पार पडलेली आहे ती अतिशय चुरशीची. अनेक प्रभागामध्ये संध्याकाळपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडत असताना वादाची ठिणगी काही ठिकाणी पडली. परंतु पोलीस प्रशासनाने त्या वेळीच खबरदारी घेऊन त्या ठिकाणी शांततेत मतदान कसं होईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वातावरण ठेवलेलं आहे. आपण पाहूया आता की मतदान प्रक्रिया कशा पद्धतीनं प्रत्येक प्रभागामध्ये मतदारांचा ओघ होता त्याचे काही क्षणचित्र. निकालाचं तेच बघतोय. बघा जरा तुम्ही काय होतंय. डिसेंबरला निकाल गेला. उद्या ना 21 डिसेंबर.
निकाल काय होतं? 22 आणि 23.